नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुधीचे काप करून दाखवणार आहे. आपण वांग्याचे काप करतो, सोनाचे करतो, अरवीचे काप करतो आणि मी हे दाखवलेत माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दुधीचे काप करणार आहे. अगदी मस्त लागतात आणि मुलं दुधी खात नाहीत, त्यामुळे जर आपण अशा प्रकारे काप करून दिले तर मुलं नक्की आवडीने खातात. चला रेसिपीला सुरुवात करूया. दुधीचे काप करण्यासाठी इथे मी हा अर्धा दुधी घेतलेला आहे. आता मी सोलून याचे काप करून घेते. दुधीच्या भाजीबाबत नेहमी दुधी कापताना थोडंसं दुधी आपण कापून बघायचा आणि खाऊन बघायचा. कडू लागला तर घ्यायचा नाही. बघा अशा प्रकारचे मी आता हे काप करून घेते. बघा असे मी काप करून घेतलेले आहे. दुधीच्या कापांना लावण्यासाठी इथे मी मसाले बघा काय काय घेतले. आमचूर पावडर 1 चमचा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1-1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. आता हे मी सारे मसाले मिक्स करून ह्या कापांना लावून घेते. थोडंसं पाणी घालून हा मसाला ओलसर करून घेते, म्हणजे आपल्याला ह्या दुधीच्या कापांना चांगला लागला जाईल. अशा प्रकारे ओलसर करून घेतलाय. आता आपण या कापांना लावून घेऊया. अशा प्रकारे लावून घेऊया. अशा प्रकारे ह्या कापाने मी सर्व मसाला लावून घेते. मसाला लावून झालेला आहे छानपैकी. आता आपण याला कोटिंग करूया. त्यासाठी मी इथे 3 चमचे रवा घेतला आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ, थोडं लाल तिखट आणि हळद घेतले. आता हे सारं मिक्स करून घेते. आणि हे दुधीचे काप आहेत ना, ते ह्याच्यामध्ये आपण असे घोळवून ठेवले. बघा खायला पण आपल्याला खुसखुशीत खमंग लागते. असे मी सर्व काप रव्यामध्ये घोळवून घेते. दुधीच्या कापांना रवा, तांदळाचं पीठ, थोडं मीठ, तिखट लावून तयार केले. आता आपण फ्राय करायला घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतले. आता आपण तेलावर काप घालूया. तेल तापलं का बघूया. तापलेलं आहे. आणि 2 मिनटं वाट बघूया. 2 मिनटं झाली आहेत. आपण काप उलटून घेऊया. बघा तर भारी दिसत आहेत ना. आणि पुन्हा 2 मिनटं वाट बघूया. इथे 2 मिनटं झाली आहेत. आता आपण आपले काप काढून घेऊया. बघा कोटिंग जरा सुद्धा निघाले नाही. अशा प्रकारे केले ना एकदम मस्त होतं. आणि अशा प्रकारे मी सर्व काप तळून घेते. इथे खमंग आणि खुसखुशीत असे दुधीचे काप मी तयार केलेत. बघा तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असे दुधीचे काप करून मुलांना द्या, मोठ्यांना द्या. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.